हाय हॅलो नमस्कार, मी दर्शना तांबोळी. राजश्री मराठीमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. खरं तर पिक्चरच्या प्रमोशनसाठी वेगवेगळ्या गोष्टी कलाकार करत असतात हे आपण बघतो. पण आज माझ्यासोबत ज्या सिनेमाची टीम आहे त्यांचं ट्रेलर लॉन्च तर दणक्यात झालंच चित्रा टॉकीजजवळ दादरच्या. पण तो जो बाबू आहे ना त्याने प्रमोशनच्या दरम्यान हाताला 9 टाके पाडून घेतले. एवढं रिअलिस्टिक प्रमोशन त्याने केलंय. तर स्वागत करूया टीम बाबूचं. 2 ऑगस्टला हा चित्रपट आपल्या सगळ्यांच्या भेटीला येतोय. खूप स्वागत तुमच्या सगळ्यांचं. अंकित, कसं वाटलं माझं इंट्रोडक्शन? सबसे पहली बात तो यू आर लुकिंग गुड एज ऑलवेज. थैंक यू. एंड राजश्री में आके सबसे पहले तो मैं ये धन्यवाद करना चाहूँगा कि मुझे अपने घर में आया हूँ ऐसा फील आता है. आप लोगों से इतना प्यार मिलता है ना कि मतलब मुझे लगता है कि मेरी जो एक थोड़ी जर्नी एस्टेब्लिश हुई है लाइफ में उसमें कहीं ना कहीं एक मेजर रोल राजश्री का रहा है. क्योंकि इतने इंटरव्यूज़, इतने इवेंट्स में कहीं पे भी अगर नहीं इंपॉर्टेंस वैल्यू वहाँ मिलती है तो इस घर से मुझे वो वैल्यू मिलती है. थैंक यू सो मच. तर मस्त आहे चित्रपटाचं नावच बाबू. खूप सोपं आणि पटकन लक्षात राहणारं. बाबू शेठ. आणि या चित्रपटाच्या मुहूर्ताला मी आले होते. तर मी जर्नी बघितली आहे या चित्रपटाची. सो मयूर, तुमच्यापासून सुरुवात करीन. तुमच्यासाठी ऍक्च्युली कधी सुरुवात झाली बाबूची? आणि बाबू शेठ हेच नाव वनगो मध्ये डन होतं का? सुरुवात झाली आमची, आम्ही फ्लोअरवर जायचे एक म्हणजे आपला पहिला लॉकडाऊन जेव्हा संपलं ना त्यानंतर मग आम्ही लिखाण सुरू केलं. तो लिखाणात तो 1 वर्ष गेला. आणि त्याच्यानंतर म्हणजे खरं म्हणजे ना मला असं खूप मनापासून एक गोष्ट वाटते की मराठी प्रेक्षक मायबाप आहे ना, त्यांना कोणत्याही भाषेतला कोणताही सिनेमा आवडला ना तर तो अख्ख्या भारतात प्रसिद्ध होतो. म्हणजे कारण की कसं आहे की महाराष्ट्रामध्ये मोस्टली सगळ्या भाषेंचे चित्रपट लागतात. एकदा त्यांना वाटलं ना की हे खूप भारी आहे किंवा काहीतरी नवीन आहे तर मग तो हिट. हा फॉर्म्युला त्याविषयी आम्ही डिस्कस बऱ्याच गोष्टी बऱ्याचदा केल्या. मग काय करता येईल जे आपण पहिल्यांदा करू, की कारण की एक्सपेरिमेंटला नेहमीच मराठी प्रेक्षक दाद देतात की तुम्ही काहीतरी नवीन करताय तर आम्हाला ते बघायचे काय, मग काय करू शकतो. तर मग विचार केलास की सरांना म्हटलं, सर तुमच्याच नावाचा एक सिनेमा बनवू. आणि आगरी कोळी जो अजूनपर्यंत कधी आलेलाच नाही आहे. म्हणजे आपण इतर नाटकांमध्ये किंवा ह्याच्यामध्ये बघितलं आहे स्टेज शोजमध्ये वगैरे, बट फिल्म अशी आली नाही आहे. मग ती फिल्म कशी पाहिजे की अगदीच मग तुम्ही फक्त बोला की कॉमेडी, तर तसं नका करू. मग आपण एक ॲक्शन सिनेमा बनवू की जे ना अजून त्याला कोणी टच नाही केलं. हां, मग आम्ही सुरू केलं की आपण आगरी भाषेतला हा सिनेमा बाबू बनवायचा. बाबू नाही, बाबू शेठ हे नंतर आलं. तर बाबू शेठ स्वतः आपल्या बरोबर आहेत, ज्यांच्या हातावर 9 टाके पडलेत. एवढं जोरदार त्यांनी प्रमोशन केलंय. मी लोक कष्ट मी पणाला लावले, माझी बुद्धी पणाला लावली, घाम गाळला, माझं रक्त गाळलंय. नहीं कह सकेंगे ना कि खून पसीना मेहनत सब दिया है. हाँ, यस. पण ते आता बट एक चीज मुझे अच्छी लगी कि ये किसी ऐसी वैसी जगह मार पिटाई से या वैसे चोट लग के नहीं हुआ. वहाँ पे हम कोलीवाड़ा में गए, वहाँ पे एक वीरा आई, उनकी मूर्ति लगी थी. तो ऐसा होता है ना कि दिल से कहीं भेंट चढ़ा दी, मतलब कहीं एक प्रसाद चढ़ा दिया. अंकित वा. पण एक्सपेरिमेंट बद्दल आता ते म्हणाले, एक्सपेरिमेंट बद्दल आता ते म्हणाले. आणि तू नेहमीच तुझ्या लुकच्या बाबतीमध्ये एक्सपेरिमेंट करत आलायस. कधी पूर्ण बॉल्ड लुक असेल किंवा तू ऐतिहासिक केलं त्याच्यासाठी तुझे वेगवेगळे लुक असतील. आणि कट्टू आत्ता बाबूच्या ट्रेलरमध्ये मी पाहिलं तर 3 वेगवेगळ्या छटा आहेत. पहिले त्यांचे केस मोठे आहेत, मग मेड, आणि मग एकदमच वेगळा लुक आहे, राईट? तर ते तू स्वतःहून तुला असं खूप आवडतं का की आपण हे करूया, किंवा ते डिरेक्टरची डिमांड असते? काय असतं नेमकं? नहीं, फर्स्ट ऑफ ऑल तो इट्स डेस्टिनी कि बाबू के कैरेक्टर को जो मतलब एक लार्जर देन लाइफ है, मतलब रियल लाइफ पे तो है ही, बट उसको मयूर ने जितनी ब्यूटीफुली मोल्ड किया है ना, आई गेट्स बहुत ही लार्जर देन लाइफ है वो. एंड अबाउट मी तो मुझे मी एंड बाबू इट्स जेरोक्स. ओके. मतलब दिल्ली का अंकित और बॉम्बे का अंकित वो आपको 100% क्लियर देखने के लिए मिलेगा बाबू में. सो स्टार्ट जो बाबू की है वो दिल्ली वाला अंकित है जो मैं 20 साल पहले जिया करता था. और अभी जो थोड़ा सा मेच्योर, जिम्मेदारियां, फैमिली रिस्पॉन्सिबिलिटी, ग्रोथ, हर चीज का मिक्सचर जो है ना, वो सेकंड ट्रांजिशन है बाबू का. तो ऑफ कोर्स लुक के लिए भी इट वाज, मतलब सब डिसीजन मयूर का था. मेरा तो सिर्फ उंगली करना होता था कि इसमें ऐसा करते हैं, इसमें ऐसा करते हैं, यहाँ करते हैं, वहाँ करते हैं. तो मैंने इसको पहले ही बोला था कि तू कुछ भी कर, इस बंदर को कंट्रोल करके रखियो. तो इसने कहा ठीक है, मुझे फोकस वहाँ करना पड़ेगा.
बट ये इट्स अ वेरी ब्राइट फिल्म, इट्स अ कलरफुल फिल्म। और सबसे अच्छी बात यह है कि ये 90s का एरा जो है, यू एवरीवन गोइंग टू रीलिव दैट। वही स्टाइलिंग, वही एक मतलब अभी मैं अपने टीजर और पोस्टर्स भी देख रहा हूँ तो मतलब ऐसा लग रहा है कि मैं उसी फिल्म को मतलब व्हेन यू गो एंड वॉच इट इन द थिएटर तो तुम्हें ऐसा लगेगा आप किसी और वर्ल्ड में आ गए हो। शायद टाइम मशीन से आप थोड़ा पीछे चले गए हो, बट थिएटर के बाद जब बाहर निकलोगे, ओह इट्स अ रियल वर्ल्ड। तो एटलीस्ट उस 2 घंटे 2.25 घंटे के लिए ना आपको लगेगा दैट यू आर इन सम अदर वर्ल्ड। ते तू प्रमोशनसाठी पण कॅरी करतेस वाटतं, तो रेट्रो लुक जो काय आहे तो. यार हर बार धोती, घोड़ा, तलवार है ना, तो इस बार मैंने सोचा थोड़ा सा वेस्टर्न लुक करा जाए. ऑफ कोर्स व्हाई नॉट, कोई अपने आप को अच्छे देखने के लिए हर कोई पसंद करता है यार. क्या खूप मस्त. स्मिताताई, आजवर एवढ्या वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका तू आमच्यासाठी घेऊन आलीस. त्या दिवशी मी ट्रेलर लॉन्चला पाहिलं, मस्त नाचत गात आलीस तू त्या कोळी गेटअप मध्ये आणि छान दिसत होतीस. ट्रेलरमध्ये तर कायच बोलू, इतकी सुंदर ती आगरी भाषा ऐकायला खूप मस्त वाटतं ऍक्च्युली तुझ्याकडनं ते ऐकायला. तू पहिल्यांदा स्क्रिप्ट बद्दल ऐकलंस, कुठली एक गोष्ट सगळ्यात जास्त तुला क्लिक झाली बाबू बद्दलची? सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे भाषा, दुसरी गोष्ट म्हणजे मयूरची असलेली ट्रीटमेंट. जरी ही सगळी रिअलिस्टिक फिल्म असली, ते एक रेती माफिया, त्या सगळ्या बॅकग्राऊंडची, ब्राईट कलरफुल माणसांची, तरी पण त्याला एक कमर्शियल ट्रीटमेंट आहे. त्याला ती फिल्म रेंगाळत नाही कुठेतरी, ती फिल्म पुढे जाते. त्या फिल्ममध्ये सतत घडणं आहे. ती स्क्रिप्ट वाचल्यानंतरच इमिडिएटली लक्षात आलं होतं. आणि हा जो माणूस आहे हा खूप वेगळ्या विजनने, मी तेव्हा जेव्हा मी खरं तर ह्याच्यावर पैसा लावला होता, कारण की हा इतका शांतपणे मला त्याला काय करायचं होतं तो सांगितलं की त्याला हे करायचंय. मला अशी माणसं फार आवडतात पर्सनली, की जी माणसं की मला हे करायचंय असं म्हणतात, ते क्लिअर असतात की त्यांना काय करायचंय, ते दे वेर व्हेरी क्लिअर. हा, मग ते कसं होतंय वगैरे वगैरे ती फार पुढची गोष्ट जाते. त्यामुळे मला पर्सनली त्याचा जो अप्रोच आहे की त्याला की ताई मी अशी अशी फिल्म बघतोय, असं असं करतोय, असं असं असणार आहे, तसं तसं असणार आहे. द वे ही नरेटेड, द वे त्यांचा स्क्रिप्टकडे बघण्याचा अप्रोच होता, ज्या पद्धतीने टीम सगळी जुळलेली होती, आमचे प्रोड्युसर पण आहेत ज्या पद्धतीने निष्ठेने त्याच्या सगळ्याशी जुळलेले होते. हा एक पॅशनेट मुलगा, सगळी टीम एंटायर, संजय पासून सगळेजण, आपल्याला काय हवं असतं कलाकाराला, एक उत्तम टीम अँड आय गॉट इट. पण बाबू जेव्हा म्हणजे तुम्ही स्क्रिप्ट लिहिली आणि मग ते सगळं झालं, अंकित मोहनच बाबू करेल हे तेव्हाच डन होतं का? सेकंड ऑप्शन काही होतं? नाही, ऍक्च्युली ऑप्शन आम्ही जनता जवाब मांग रही है. नाही, काय होतं माहिती का, पहिली सगळ्यात गोष्ट माझ्या डोक्यामध्ये होती ना कॅरेक्टर. मग आपण समजा कोणत्याही कॅरेक्टर जेव्हा आपण बनवतो, एक दोन प्रकारे आपण स्क्रिप्ट लिहितो. एक तर एक कॅरेक्टर फायनल करून आपण त्या कॅरेक्टरला विजन मध्ये ठेवून तो कॅरेक्टर लिहितो. एक की तुमच्याकडे एक रिअल कॅरेक्टर आहे, म्हणजे जसं बाबू सर आहे, सो मला त्यांचं माहिती आहे, त्यांचं नेचर कसं आहे, ते वागतात कसे, त्यांचे विचार काय आहेत. सो ते लिहिलं आम्ही, पण आता बसवायचं कोणामध्ये. मग बऱ्याच गोष्टी, बऱ्याच विचार केला. मग एक आम्ही विचार केला की आपण ना अंकित मोहनला विचारायचं का. सर म्हणतात की थोडं डिफिकल्ट आहे, कारण की जर एक मावळा आहे, त्याची इमेज आहे, आणि कट्टू हा एवढा लगेच स्विच होईल तर लोक, कारण की आपल्याकडे कसं आहे, जसं आता आम्ही रायगडला गेलो ना, महाराजांना भेटायला गेलो याच्यावर, तर तिथे ना लोक पाय पडतात, लिटरली लोक पाय पडत होते की अरे फर्जन किंवा नाही का रायाजी बांधल. सो मग असं झालं की अशा इमेजला तुम्ही आता कट्टूने चेंज करताय, एका रांगड्या आणि अशा एका लुकमध्ये आणताय, हे कितपत तो ऍक्सेप्ट करेल माहित नाही. तर मग म्हटलं सर विचारूयात, काय प्रॉब्लेम नाही. मग जसं जसं मी स्क्रिप्ट सांगायला भेटलो, आम्ही सुरुवात केली, स्क्रिप्टचे 4 पानं गेली की तो बोलत भाई मैंने किया है. नहीं रुक, ये मैं जी चुका हूं. ओके. सो तो तरी ती मग ती पानं जशी पलटत गेली ना, तसं लाईफ पलटत गेलं, आणि मग तो कनेक्ट झाला. तो बोललो इसको करते. आई स्वेयर दिस इज 100% ट्रू. इट्स नॉट अ मेड अप स्टोरी. जो भी फिल्म में सीन जो मैंने संध्या के साथ जिया है, या फिर मेरे ब्रेकअप्स हुए हैं, या दोस्तों को गले लग के रोया हूँ, मैं जेन्युइनली कैमरा पे बोल रहा हूँ, मैं सीरियसली अपनी लाइफ में जी चुका हूँ वो दिन. Then you will be the cute, you are cute person then. You are cute person then scene में ना, because बाबू is so, I found him, तो केवढं काय काय करतोय,
पण तो क्यूट आहे, बाबू क्यूट आहे, त्याचा क्यूटनेस सुटत नाही बघ आतमध्ये. नाहीतर आपल्याला असं वाटतं की तुम्ही एका पर्सनॅलिटीला असं म्हणता, ओ डॅशिंग, माचो, दिस दॅट पर्सनॅलिटी, बट बाबूकडे पाहून तुम्हाला ते सगळं करत असून पण त्याचा क्यूटनेस जो इंटरेस्टिंग आहे ना. सो देन अंकित, जब मयूर मीटिंग लेके गया था तो बाबू सर भी थे, सारी बात हो गई, कमर्शियल्स पे जाती है, यहाँ जाती है, फिर मयूर को मैंने कहा सब ठीक है, ऐसा दिखना भी है क्या? मैंने उसके लिए एक्स्ट्रा एफर्ट लगेगा, एक्स्ट्रा खाना पड़ेगा, डाइट, कह रहे नहीं, इतना रियल नहीं करना, एवढं हम रिअलिस्टिक तेरे को ही नकोय. रखते हैं. हां. पण ऍक्च्युली जे रिअलिस्टिक कॅरेक्टर लाईक यू सेड की असं दिसायचंय का, याच गोष्टी ना खूप जबाबदारीच्या असतात. बिकॉज ती व्यक्ती आहे तुमच्या समोर आणि तुम्हाला त्याचा रेप्लिका करायचा आहे किंवा तुम्हाला ती भूमिका साकारायची आहे. अंकित, तू आजवर प्रत्येक प्रोजेक्ट रिअलिस्टिकच करतो असं मी म्हणेन, आणि तू 100% देतोस त्याच्यासाठी, राईट? तो जगतो. जेव्हा आता मयूर म्हणाला की एकीकडे शिवरायांचा मावळा केलाय आणि दुसरीकडे ही इतकी रांगडी भूमिका, तुझ्या डोक्यात सेकंड थॉट होता का नव्हता? नॉट इवन 1%. मुझे सबसे पहली बात है कि कोई मराठी इंडस्ट्री से किसी और अटेम्प्ट करने के लिए मुझे अप्रोच कर रहा है, यही मेरे लिए सबसे बड़ी बात थी कि मैं 4 फिल्में कर चुका हूँ, उसका बैगेज ऑफ बर्डन मेरे सर पे नहीं था. मुझे नए लोग अप्रोच कर रहे हैं, नई टीम अप्रोच कर रही है, ऐसे मतलब क्लासिक लेजेंड्स के साथ मुझे काम करने का मौका मिल रहा है, जिसमें से मुझे और कुछ सीखने को मिल रहा है. तो मतलब अभी तो मेरी शुरुआत हुई है, और शुरुआत में ही मैं अगर थॉट लेके बैठूंगा कि नहीं मुझे इनसे नहीं मिलना या ये काम नहीं करना, मतलब वो जेन्युइनली ये प्रोजेक्ट मेरी किस्मत में आया. इट्स अ कंप्लीट स्टोरी एंड इट्स अ रियल स्टोरी. आई शिफ्टेड टू अ फ्लैट जहाँ पे कोई सामने डीओपी की फ्रेंड थी, एंड उन्होंने बोला किसी इनकी टीम को कि अंकित यहाँ बिल्डिंग में आ गया. राईट, बरोबर आपण बोललोय. और उसके बाद एग्जैक्टली आफ्टर अ मंथ आई शिफ्टेड टू सम अदर फ्लैट. तो मतलब सिर्फ उसी एक इंटरेक्शन के लिए आई हैड गॉन देयर. एंड ऑनेस्टली बताऊं, यूनिवर्स ना चुनता है. मतलब अगर मैंने महाराज के मावड़ों का रोल करा है ना, तो कहीं ना कहीं शायद मेरे खून में या मेरे माता पिता के पुराने सब संस्कारों में या कुछ चीजों में कहीं ना कहीं वो एक अटैचमेंट है जो मेरी हर किरदार से रही है. उन महाराज की एक ही थी कि प्रोटेक्शन, सेफ्टी, घर, लोग, सब चीज. तो कहीं ना कहीं मैंने भी अपने फादर से, मदर से और अपने पर्सनल ब्लड से वो चीज सीखी है. तो कहीं ना कहीं मैं एक्चुअल, एज यू सेड, कि मैं रिलेट करता हूँ, चाहे वो कुंडाजी फर्जंद हो या वो रायजी बांगड़ हो. सैक्रिफाइस. और ऑनेस्टली लाइफ अब तक यहाँ पे इट्स नॉट अ इजी केक वॉक. Nobody has idea कि what an actors go through while shooting, while during the process. सिर्फ देखने वाला 1 मिनट के लिए स्क्रीन पे देखता है, वो अपनी जजमेंट बना लेता है, बट उसकी रियल लाइफ में क्या चल रहा होता है, व्हाट अप्स एंड डाउन्स, व्हाट सैक्रिफाइसेस, व्हाट हेल्थ, व्हाट मूड. मतलब लिटरली इस फिल्म में ऐसा भी टाइम आया कि आई वाज सो बैड इन फीवर, वायरल, एंड मैंने ग्लूकोज की बॉटल चढ़ाई है 2, एंड नेक्स्ट डे हम मेरा बाबू का टाइटल ट्रैक का एक पैच शूट कर रहे थे. सो मतलब ये वो बताने वाली चीजें नहीं है, ये वो चीज है कि मुझे आज उन मोमेंट्स पे प्राउड है जो मुझे यहाँ तक लेकर आया. क्या मस्त. स्मिताताई, कशी आहे ही भूमिका? दिसते तर फार सुंदर. अरे बाबा रे बाबा, काय राडा एकदम धुमाकूळ आहे. मेरे धुएं छूटते थे जब इनके साथ सीन होता था. क्योंकि मुझे लगता था, एक तो इनकी तरफ देखना छोड़ो, इनकी आंखों में देखने के बाद ऐसा लगता है भाई मयूर किसको ले लिया, अब मैं सीन कैसे करूंगा. और उसके बाद जब ये कैरेक्टर में आती थी, अरे मुझे लगा बस मैं लाइन ना बोलूं. और येस, खूप इंटरेस्टिंग भूमिका आहे. आणि त्याच्यामधलं म्हणजे जरी ह्याला सगळ्याला कमर्शियल वगैरे अप्रोच मयूरचा असला, तरीही तिचा एक पास्ट, तिचं जे आत्ताचं वागणं आहे ना, त्याचं तिच्या पास्टमध्ये पूर्ण जस्टिफिकेशन आहे. ती आत्ता का वागते त्याची संपूर्ण कारणं तुम्हाला सिनेमामध्ये उलगडतात. त्यामुळे ऍक्च्युली ती जी दहशत आहे किंवा ती जे सगळं आहे ते वर्क होतं. आणि ती फक्त दहशत नाहीये, ती वल्नरेबल पण तितकीच आहे. ओके. पण ते काय असतं, एका पॉइंट नंतर आपली इतकी, आपण आपल्या आयुष्यातले आघात सहन करून 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 इतके थिक स्किन होऊन जातो ना, तसं काहीतरी तिच्या बाबतीत झालेलं आहे. आणि मला चारुशीला जी आहे ना, म्हणजे खूप सारे म्हणतात की खूप साऱ्या भूमिका आपल्याला देऊन जातात आयुष्यात, तर चारुशीलाने मला एक गोष्ट देऊन गेली आहे आयुष्यात, माझ्या पर्सनल स्मिताला एका आयुष्यात पास्टचा कचरा कधी आतमध्ये साठवायचा नाही.
त्याला जितक्या लवकर त्याचा सगळ्याचा निचरा करून टाकायचा. तुम्ही जितका पास्टचं बॅगेज आणि कचरा तुमच्या आतमध्ये ठेवाल ना, तितका तुमचा प्रेझेंट आणि फ्युचर जे आहे ना ते पास्टच्या हातात. म्हणजे ती पतंगाची दोरी तिकडे, पतंग उडतोय असं वाटतंय आपल्याला, पण दोरी सगळी पास्टने पकडली आहे. त्यामुळे लगाम त्याच्या हातात आहे. मग तो तुम्हाला पाहिजे तसं स्वच्छंद उडू देणार नाही. जस्ट कट इट, से गुड बॉय, से गुड बाय टू युअर. नॉट इजी दो. या बट Not easy यू हॅव टू though, it's not प्रॅक्टिस easy. इट. हे मी चारुशला पात्राकडनं शिकले की यू हॅव टू कट दॅट थ्रेड ज्या पास्टमध्ये अडकलेला आहे. नाहीतर तुम्ही असे, आणि ते लोक म्हणतात ना बेलगाम वगैरे, काही घंटा बेलगाम वगैरे. आयुष्य स्वतंत्रपणे उडता आलं पाहिजे. आपल्याला छान पक्षासारखा विहार करता आला पाहिजे. जळलो तरी फिनिक्स सारखं राखेतनं उठून आपल्याला परत उमेदीचे, दिस इज व्हॉट लाईफ इज. आई थिंक कहीं पहुंचने के लिए कहीं से निकलना जरुरी. करेक्ट आहे. पण ती भाषा फार सुंदर. तुझी आधी ओळख होती आगरी भाषेची का? तू नव्याने अजिबात शिकलीस? शून्य. आणि दुसरी गोष्ट काय, आगरी भाषा जी मी ऐकली आहे ती पण फार्सिकल ऐकलेली आहे. त्यामुळे ते जरा थोडे कॅरिकेचरिश आहे. रिअलिस्टिक जे लोक आहेत, जे नॉर्मल बोली भाषेमध्ये, म्हणजे मयूर फार कमालीची भाषा बोलतो, कमालीची भाषा, म्हणजे म्हणून त्याच्याकडनं ना शब्द हे होत नाहीत, म्हणजे शब्द चुकत नाही. त्यामुळे माझ्यासाठी ती लिटमस पेपर टेस्ट होती. एकदा मयूरला ऐकून ते करेक्ट झालं ना, हा ताई हे करेक्ट आहे, हे करेक्ट आहे म्हटलं ना, की मग मला असायचं की मग मला कॉन्फिडन्स यायचा 1000% की आता कोणीही येऊन मला माझ्या भाषेची चूक काढून दाखवावी. दुसरी गोष्ट काय, ऍक्टरला हे खूप इंटरेस्टिंग गोष्ट असते की तुमची जर तुमच्या पात्राची भाषा जर वेगळी असेल ना, तर ऑलरेडी 60% तुमच्या पात्राचं एक वेगळं लेअरिंग घेऊन पात्र येतं. तुम्ही ऑलरेडी वेगळे वाटायला लागता. आणि जशी तुम्ही भाषा बोलता ना, तसा तुमचा चेहरा, तसे तुमचे हावभाव तसे होत जातात. त्यामुळे कितीही चारुशिलाचं इतकं हे असलं तरी तिच्या भाषेमुळे तिचा एक आणखी एक रुबाब, तिचा एक आणखी एक दरारा जो आहे तो एक खूप एनहान्स झालेला आहे. आणि मला पर्सनली, मला व्यक्ती म्हणून असं वाटतं, म्हणजे हा अजूनही मी एक गोष्ट सांगते, जरी हा आगरी भाषेतला सिनेमा असला ना, तरी प्रत्येक मराठी माणसाने, मराठी काय अमराठी माणसाने सुद्धा हा सिनेमा इंटरेस्टिंगली बघितला पाहिजे. कारण की त्याची ती ब्युटी आहे, प्रत्येक लँग्वेजची एक ब्युटी आहे. आपण कन्नड, तमिळ, तेलुगू या किती फिल्म आहेत विदाऊट सबटायटल, आपल्याला पूर्णच्या पूर्ण फिल्म कळतात आणि फार वेगळ्या पद्धतीने घुसतात त्यातमध्ये. कधी कधी खूप भाषा माहित असल्यावर ना आपल्याला प्रेडिक्शन होतं की आता हेच बोलणार. भाषेचं एक नाविन्य असतं ना, ते एक सिनेमाला वेगळ्या पद्धतीचं नाविन्य देतं. दॅट इज द ब्युटी अबाउट द वर्क. क्या बात. पण बाबू शेठ कोणती भाषा बोलतायत? बाबू शेट्टीच भाषा तीच बोलतात. भाषा. सगली. बाबू शेट्टीच आगलीच सगली भाषा पण बोलतात. अंकित, तुझी लर्निंग प्रोसेस कशी होती? ऑब्व्हियसली नॉट इझी. तू दिल्लीचा आहेस आणि तू मराठी पण उत्तम बोलतोस, पण त्याच्यात आगरी भाषा बोलणं, तुझी लर्निंग कुठून सुरू झालेली? मेरी लर्निंग का ऑफ कोर्स एक प्रोसेस जो फर्जन से बना हुआ है कि आई टेक ऑडियो नोट्स डायलॉग के मेन. सो मयूर के साथ वो पहले ही मुझे हमारी डील हो चुकी थी कि भाई तू मेरे को जितने ज़्यादा से ज़्यादा ऑडियो नोट देगा, मैं उतने हर दिन के ड्यूरेशन में उसको अपने साथ कैरी करूँगा. एंड बेस्ट, मैंने अभी जैसे लास्ट बोला कि मैं सोच रहा था कि एक ऐसा पार्टनर ढूंढने के लिए जो क्यों दे बट बोले नहीं. तो मैंने सोचा किसको ढूंढूं. रुआन तो बहुत छोटा है, रुचि बहुत बड़बड़ करेगी. थॉर. अच्छा, थॉर. ओके. मैं लिटरली थॉर को पकड़ा. मैंने अपने हर जिनके साथ मेरे सीन्स थॉर कौन है? हाँ, त्याचा डॉग आहे ना. नहीं ऑडियंस को समझ में थॉर मेरा जो डॉग है, मेरा बड़ा बेटा थॉर मोहन. तो उसके साथ मैंने उनको खाना बहुत पसंद होता है ना, तो हर सीन का इमोशन लेके मैं खाने का प्लेट अपने साथ रखता था. और लड़ाई के डायलॉग तो और खाने के प्यार से डायलॉग. तो मतलब उससे मुझे वो एग्जैक्टली एक तो क्या है ना, देख अनकंडीशनल प्यार, आई थिंक वो एक पेट जो होता है वो आपको देता है. तो मुझे उस प्यार की शायद उस टाइम स्क्रिप्ट में डालने की जरूरत थी, जो मुझे और कहीं से शायद मिलता बट उतना प्योर रिफाइन होके मिलता कि कहीं ना कहीं किसी के साथ भी अगर मैं बैठता तो वो अपने इनपुट्स देता और समझाता. बट वहां से मुझे कुछ नहीं मिल रहा था ना, तो मुझे ये समझ में आ रहा था कि चल एटलीस्ट एक चीज तो मिल रही है, लेट्स कलेक्ट द लव. तो उसके साथ मैंने डांस के रिहर्सल्स करे हैं, मेरे डायलॉग रिहर्सल्स करे हैं. कभी सुप्रिया बनी है, कभी सुनीता बना है, वो कभी हर रोल उसने अदा करा है. एंड आई हैड अ ग्रेट फन. वाव, खूप मस्त. पण ट्रेलर मध्ये दिसते मयूर की आम्हाला रुचिरा पण दिसतीये आणि आम्हाला नेहा पण दिसतीये.
नक्की लग्न कोणाशी हा खरं तर पंगा आहे जो मला उलगडला नाही 2 ऑगस्टला उलगडणार 2 आहे. ऑगस्टला सिनेमागृहामध्ये सिनेमा जाऊन पाहायचा आहे. But काय काय सस्पेन्स आहे तुम्हाला नक्की कळेल काय काय आहे. नाही याच्यामध्ये सस्पेन्स सस्पेन्स नाहीये खरं तर. हा वेग ह्यामध्ये मी एवढं सांगेन की प्रेम आहे, ब्रेकअप आहे. म्हणजे ब्रेकअप नंतर कोणतरी असतं जे आपल्याला सांभाळतं. त्यानंतर मैत्री आहे आणि दुश्मनी तर कचकचून राज दुश्मनी. भारी जाम नको भारी तेवढं नवीन दुश्मनी शिकलाय वाटतं हे जाम शब्द. भारी जाम भारी. पण अंकित तू ऍक्शन सुद्धा केली आहेस या चित्रपटामध्ये प्लस असे बरेच Actionच केलीये. ऍक्शनच केली आहे. ओके बट बाबू शेठ बद्दलची एक गोष्ट जी तुला खूप डिफिकल्ट गेली या थ्रू आउट प्रोसेस दरम्यान ती कोणती? I don't think. नो आय डोंट थिंक सो काहीच डिफिकल्ट नाही. नाही 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 बिकॉज ऑनेस्टली ही वॉज व्हेरी कम्फर्टेबल. ही वॉज व्हेरी कम्फर्टेबल. मला माहित नाहीये त्याच्या लँग्वेजचं वगैरे तो काय बोलतोय, पण जेव्हा मी त्याच्याबरोबर सीन केले तेव्हा तो फार उत्तम भाषा बोलत होता. उत्तम आगरी भाषा. मेरे ख्याल से एक चीज जो मैंने बहुत टाइम से अपने अंदर एक बैठा रखी है कि प्रिपरेशन टाइम इज द बेस्ट टाइम. या यू नो आपको बॉर्डर पे खड़े होके नहीं पता होना पूछना चाहिए कि मुझे गोली कैसे चलानी है. आपकी वो ट्रेनिंग इतनी स्ट्रांग होनी चाहिए कि आप द मोमेंट यू रीच तो आई गेस उसके पूरे प्रोसेस की जो जर्नी थी ना वो मैंने इतनी मतलब जब भी मैं किसी फिल्म के लिए करता हूँ तो मैं ऑफकोर्स अपने आप को एक रियल वर्ल्ड से कट कर देता हूँ, थोड़ा आइसोलेट कर लेता हूँ और आई ट्राई टू बी इन दिस स्किन. क्योंकि यार किसी का पैसा लग रहा है, टाइम लग रहा है, 150-200 लोगों की मेहनत लग रही है, सबके को एक्टर्स अपने टाइमिंग दे रहे हैं, यू नो अपने अपने गिविंग्स दे रहे हैं सीन्स में, परफॉर्मेंसेस में, तो यू कांट टेक इट लाइटली. आणि यातलं दुसरं का माहिती का की जेवढे ऍक्टर्स आहेत ना म्हणजे सगळेच प्रायमरी असू सेकंडरी असू, जसं मी मगाशी म्हणालो की पहिला आगरी कोळी सिनेमा ना, हो तर सगळ्यांनी ना खूप मनापासून त्याच्यावर स्टडी केला आणि ते इन्व्हॉल्व झाले. सो त्यांना पण ती प्रोसेस एन्जॉय करायला ना खूप मजा आली. म्हणजे समजा आता स्मिता सेटवर आल्या की हा मयूर ये चल बस बघ आता कसं वाटतंय, हा मग स्मिता म्हणलं मग एखादा हेल आला ना त्याला की मग ते मग हे असंच पाहिजे का ते घेणं. म्हणजे आता समजा फॉर एक्झाम्पल तर एखादा कुठलाही डायलॉग हा म्हणजे काय दुश्मनीचा standard. नाही दुश्मनीचा स्टँडर्ड नाही. ही घे ना मला बघायचंच आहे ना, तू दुश्मनीच्या तरी लायकीचा हसका. हा तर ते हसका मला बी बघायचं. मला बी बघायचं ना तू दुश्मनीच्या तरी लायकीचा हसका. मग ते एक स्वरावर आम्ही डिस्कस करायचो हसका. मग ते हसका कसं वाटतं ना तसंच बोलतात ते. सो तो जो गोडवा सगळ्या प्रोसेसमध्ये जो आला ना सगळ्यांबरोबर मजा आली. आणि तुला सांगू का म्हणजे त्याचं काय आहे, आगरी जी आतापर्यंत आपण पाहिली आहे ती अशी फार्सिकल आणि स्किट्स मध्ये वगैरे अशा पद्धतीने अगदी लोणच्यासारखी वापरली आपण. पण तू आगरीची ओरिजिनल माणसं आहेत ना ती बोलतील तेव्हा ती तशी नाही बोलत. तर मी ते सगळे नेझल साऊंड मी म्हटलं यार पूर्ण अख्ख्या सिनेमामध्ये जर मी अशी नेझल बोलायला लागले तर लोक कंटाळतील आणि त्याचा तो जो रुदबा दरारा असा राहणार नाही. पण तू नॉर्मल म्हणजे इव्हन आमचे प्रोड्युसर्स आहेत बाबू शेठ ते सुद्धा त्यांचा पण असाच आवाज आहे बेसचा, असाच आवाज आहे, व्यवस्थित दरार आहे त्यांचा सुद्धा. तर ते त्यांना ते खूप इंटरेस्टिंग आहेत ते बोलायला गेल्यानंतर. तर मग आम्ही ते नेझल साऊंड तर ते पहिलं जे ऐकलेलं होतं ना ते सगळं काढणं आहे ना ती सगळ्यात मोठी प्रोसेस होती. आणि बेसिकली मयूर ऍक्टर नाहीये तशा अर्थाने, तसा तो हे करत नाही, त्यामुळे तो नॉर्मल बेसला बोलतो. त्यामुळे मग आम्हाला ती रिअलिस्टिक जी आगरी आहे ना ती, बिकॉज दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. नाही तर लोकांना वाटेल ही काही कॉमेडी फिल्म आहे, ही काही नो, इट्स अ व्हेरी रिअलिस्टिक फिल्म. एक रेती माफिया, त्याची एक बॅकग्राऊंड, त्या पार्श्वभूमीवर बरंच काही घडतंय, त्या पार्श्वभूमीवरच त्याला अनुषंगाने ऍक्शन्स आहेत. मतलब इट्स अ कंप्लीट रेसिपी. मतलब हर इमोशन है इसमें, रोमांस, रिवेंज, यू नो, ड्रामा, सस्पेंस, थ्रिलर, एक्शन, सब. और एक्शन का जहाँ तक आपने बोला, ऑफ कोर्स एक्शन इज बीन माय फोर्टे नाउ, बिकॉज मुझे करना पसंद है. बट अब तक मैं घोड़ों पे, यू नो, जंगल में लड़ाई, आदमी को मार रहा था. बट आई स्टिल रिमेंबर जो फर्स्ट डे बाबू का मैंने एक्शन करके, यू नो, लिटरली लाइक ऋतिक, टॉम क्रूज एंड वैसी वाली फील आ रही थी. फटा पोस्टर निकला हीरो. I literally went back to the hotel. I was taking shower and I was crying because I was so overwhelmed कि मुझे यकीन नहीं हुआ कि मैं अब एक ऐसी अपॉर्चुनिटी का भी हिस्सा बनने जा रहा हूँ जो एक मतलब जिनको मैं लुकअप करता हूँ. Like if I see other actor, you know, in Bollywood, Hollywood or Bollywood, to fighting and to action, तो वो एक देख के इमेज होता है ना यार मुझे कब करने का मौका मिलेगा, you know, मैं ऐसा कब करूँगा.
सो ऑन मैम ने मुझे देखा है एक्शन में, मतलब मेरी लास्ट डे वाले दिन तो he was I am telling you he was very good. हाँ लास्ट डे वाला कॉम्प्लीमेंट. I was on harness like for hours. मतलब लिटरली मुझे ऐसा लग रहा था कि मैं पानी नहीं पीऊंगा, अगर पीऊंगा तो शायद वॉशरूम जाना पड़ेगा. ओके. बिकॉज कुछ सिचुएशंस आपस में ऐसी थी कि आपको वेदर भी देखना है, क्लाइमेट भी देखना है, प्रोड्यूसर का Sundown बजट भी देखना है, दिन भी देखने हैं, सब लोगों की अवेलेबिलिटी भी देखनी है, सब देखना है. एंड ऑफ कोर्स द मेजर रीजन वाज द सन का डाउन टाइम हो रहा था. एंड हाउ वी फिनिश दैट डे, आई थिंक हैट्स ऑफ टू हिम. द वे ही हैज, एक वो कहते हैं ना धागे में वो जो पिरोते हैं एक मोती मोती मोती, तो आई गेस वो पूरी माला पिट चुकी थी, अब वो लोगों तक पहुंचानी है. मतलब लास्ट डे का वो जो एक्शन सीक्वेंस का बात कर रहे crazy. हैं, मतलब ही वॉज तो ऑन टोज. मयूर वगैरह मैंने सोचा था मैंने क्या काम करना है, मैंने एक शब्द नहीं बोलना है. इसने बोला कि वहां पे जाके खड़ा होना है, बिकॉज 4 जगह पे अलग अलग स्पॉट ऐसे उन लोगों ने डिसाइड किए थे कि ये होगा कि आगे जाके वो ब्लास्ट का तब तक रेडी हो रहा है, तब तक ये चंक शूट कर रहे हैं. माय गॉड इट वाज सो केओटिक. मतलब केओटिक नहीं, मतलब बहुत ही ऐसे रश में था मामला, बहुत ही रश में था. मैंने कहा ये कैसे कर रहे हैं शूट. मैंने कहा मैं अब इस कुर्सी पे बैठी हूँ, बीच में ये हुआ है, अब आप ये कर रहे हो. मैंने कहा ओके फाइन. मतलब एक स्पॉट पे 2 यूनिट चल रही है, एक यहाँ एक्शन कर रहे हैं, मैं ऊपर लड़ा हुआ. बिकॉज वो लोकेशन हमारे पास एक दिन ही था, लास्ट वाला जो क्लाइमैक्स. एक दिन कम हो गया. एक दिन कम हो गया. पण अंकित, स्मिताताई जसं म्हणाली की हा बाबू क्यूट आहे, भलेही त्याचे ऍक्शन सिक्वेन्स असतील किंवा इतर त्याची एक बॅकग्राऊंड स्टोरी असेल, पण तो क्यूट आहे जो तिला वाटला. राईट, तुला समजलेला बाबू शेठ नेमका कसा आहे, काय आहे हा बाबू यार शेठ? बाबू नाम में क्यूटनेस है यार. या. मतलब एक माँ भी अपने बच्चे को बुलाती है प्यार से बाबू, गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड एक दूसरे को बुलाते हैं, हस्बैंड वाइफ बुलाते हैं, यू नो जो 2 दोस्त होते हैं वो बुलाते हैं. तो आई गेस वो है ना एक बहुत ही रियल मैन, कॉमन मैन और जो नॉर्मल इंसान है ना, उनसे कनेक्ट करने वाली स्टोरी है. एंड एज आई टोल्ड यू कि मैं अपने आप को भी रिलेट कर रहा हूँ बहुत अपने लाइफ के पर्सनल एक्सपीरियंसेस से. सो मैं आज अगर वो जैसे अभी डबिंग के टाइम पे जब मैंने सीन्स देखे, सब देखा, तो मुझे वो एक्चुअली में मेरी 15 साल पुरानी वाली लाइफ में ले गए कुछ सीन्स कि यार मैं एक्चुअली ऐसे ही तो रोता था, ऐसे ही तो मेरे को किसी ने थप्पड़ मारा था ब्रेकअप का, ऐसे ही तो किसी ने मना किया था, ऐसे ही तो कोई एक दोस्त मेरे लिए खड़ा था. तो मतलब बाबू मेरे लिए एक ब्लेसिंग है कि मैं बहुत ग्रेटफुल हूँ कि मुझे अपनी रियल लाइफ को कुछ हद तक एक एंटरटेनमेंट जोन में लोगों तक शेयर करने का मौका मिला. एंड आई गेस मीडिया इज द ओनली स्पेस जहाँ पे आपको एक नहीं, मतलब 1 करोड़ 1 लाख 100 करोड़ लोग आपको देख सकते हैं. अगदी. पण सगळेजण मयूर तुम्हाला क्रेडिट देत आहेत की भाषा तुमच्यामुळे आली किंवा ते सीन चांगले जमून आले, पण कॅप्टन ऑफ द शिप ऑब्व्हियसली कुठलीच गोष्ट सोपी नसते, मग तो पहिला पिक्चर असू देत किंवा तो 100 हवा असू देत. बाबू शेठ या चित्रपटाच्या बाबतीत जर मी विचारलं की एक गोष्ट जी तुम्हाला खूपच डिफिकल्ट गेली, की ते होतच नव्हतं, घडूनच येत नव्हतं, ते काय होतं? ऑन टाइम कधी रोलच नव्हतं. अरे ऑन टाइम. मतलब कुछ ना कुछ तो ऐसे होता है ना कि वो आधा घंटा पौना घंटा जाता ही था. वो मेरा अंकित बघतोयस ना तू? नहीं मतलब हमने हमेशा कोशिश करी है लेट्स शूट इट ऑन टाइम. मैंने तो कुछ नहीं करा है. मैं तो हमेशा नहीं यार time पे मैं ready एक्चुअली रहती क्या है ना, मैं थोड़ा सा वैसा एंथो पकौड़ा भी हूँ ना, तो मतलब मैं रेडियो के बैठ जाता था, सीन भले ही मेरा थोड़ी देर बाद लगता था या पहले लगता था, कभी भी लगता था, मुझे था कि बस रेडी हो जाओ, बाबू शूट एक्शन करना है, ये करना है, डायलॉग करना है, मस्ती करना है, अस्मिता जी से डरना है, ये करना है, वो करना है. मतलब बस फुल मेरे तो रेसिपी दिमाग में लेकिन तू रहती थी. तेरे ऊपर क्यों ले रहा है? Why you are taking on? नहीं मतलब ऑफ कोर्स यार मैं अपने टाइम को, मेरा कॉल टाइम सही होता था यार. चुप बैठ. मेरा हमेशा ऑन टाइम होता था. No बट ही इज सेइंग वो जो कह रहा है वो सच I है know, और I मुझे know, अच्छा it's लगा. आई लाइक इट बिकॉज Honesty. ऑनेस्टी. मुद्दा काय आहे की माझं असं म्हणणं असतं 7ची शिफ्ट आहे ना, 7 वाजता कॅमेरा रोल झाला पाहिजे. 6चा कॉल टाइम नका देऊ, मग तुम्ही 5चा कॉल टाइम जर तुम्हाला कळतंय की 2 तास तुम्हाला ह्याला वगैरे लागणार आहेत वगैरे, हे इन जनरल व्हायला पाहिजे. पण मयूरचं कसं आहे, ह्या फिल्मचा ना आवाका खरंच मोठा होता. देर आर लॉट ऑफ थिंग ज्या आपल्या खरंच हातामध्ये नाही आहेत. ऍक्शन आपल्या हातात मध्ये नाही आहे, खूप साऱ्या गोष्टी आपल्या हातात नाहीये. बरं लोकेशन सतत शिफ्ट होत आहे. मी तर एका जागी शूट केलंय असं मला माहित नाहीये. मी 3 दिवसाच्या वर एका जागी शूट नाही केलेलं. ओके. नाही म्हणजे मला 3 दिवसाच्या वर एका जागी शूट नाही केलेलं आहे. हे पहिलं. नाही तर आपल्याला एक सवय आहे ना, एक महिनाभर आपण एका ठिकाणी गेलोय, जातो, हो. मोर ऑर लेस जवळपास. हे म्हणजे कधी खारघरला होतंय, हे कधी कर्जतला होतंय, कधी अलिबागला होतंय. अरे यार मी म्हटलं केवढे लोकेशन्स आहेत. नाही म्हणजे मला हे सांगण्याचं कारण असं होतं ना की जेव्हा आपला शूट डे असतो ना, तेव्हा मी त्या वेळेसाठी हवरा आहे.
म्हणजे असं वाटतं ना की शीट यार 12 शीट संपली आहे, अजून एक सीन झाला असता. मग इपी आहे तसंच हापशी पाडेल. सो तो मला जो वेळ आहे ना, तो असं वाटायचं की म्हणजे मग तो मॅक्सिमम जेवढा असेल ना तेवढं मी मॅक्सिमम काम किंवा आहे ना क्वालिटी वर्क मी काढू शकतो. राईट. सो तो मला ते सकाळचं 1 तास आहे ना, असं वाटायचं की 1 तास गेला. हे आता खरं बाहेर येतंय. नेक्स्ट टाइम माझ्याकडनं माझ्या प्रोडक्शन कडे. नक्की. पण तुम्ही दोघंही सांगताय तुमच्या भूमिकेबद्दल किंवा त्या कॅरेक्टर बद्दल, पण अनेक सीन तुमच्या वाटेला आहेत, वेगळी भाषा तुम्ही बोलताय या चित्रपटात. एखादी अशी मुवमेंट असते ना चित्रपटामधली, ती आपल्याला खूपच आवडते, आपली ती पर्सनल फेवरेट असते. सो या चित्रपटातली तुमच्या दोघांची पर्सनल फेवरेट मुवमेंट किंवा खूप आवडलेला सीन कोणता आहे? मेरा तो मैम के जितने भी मैंने सीन्स करे हैं उसमें से एक बेस्ट सीन था जिसमें पता नहीं हमारी इनकी प्लेसिंग बहुत अच्छी थी या क्या था, सेटअप के बीच में एक लाइट थी, ऐसी लटकी हुई लाइट थी. तो अभी मुझे समझ नहीं आ रहा कि मैं इनके सामने इम्प्रोवाइज करूं भी तो करूं क्या, क्योंकि सीन मैम का था. मतलब मैम बैटिंग कर रही थी, हर बॉल पे छक्का मार रही थी, मैं ऐसे बॉलिंग कर रहा था. तो मैंने कहा कुछ तो ऐसा कुछ करूँ जिससे थोड़ा सा मैं दिख सकूं. तो बस वो एक लाइन पे मैम का हमारा काउंटर मैंने कोई मैं लाइट को घंटी बना के तप ट्रेलर मध्ये कभी ऐसे भी है कभी ऐसे वैसे लाइन भी है उसका. बिकॉज लाइन थी की हनुमानाची गदा आणि बाबूचा वादा कवाच टूटणार नाही. तो मुझे ऐसा फील हुआ कि चलिए कुछ करता हूँ, ऐसे लगा मंदिर आएगा, बट वो एक्चुअली में इट वाज लुकिंग नाइस. ट्रेलर मध्ये आहे दिसतंय. दैट वर्क्स. और उसके वो हिलाने की वजह से क्या लाइटिंग मिला है ना. मतलब एंड में ये चला जाता है और लाइट ऐसे हाँ, आ रहा है तो जा खूप रहा है कमाल, आ रहा है जा रहा है. मैंने कहा यार इसने तो मेरा क्लोज बना दिया. Yes, तुझी आवडती मुवमेंट कुठली? देर आर लॉट ऑफ, पण माझी पर्सनली परफॉर्मर म्हणून आवडती मुवमेंट आहे, कारण की चारुशीला पात्र जे आहे ते कधीच काही एक्सप्रेस करत नाही. आतमध्ये काय चाललंय बरं, ती लोकांना इथे काहीतरी तिचं हरलंय किंवा तिच्या हातातनं गेली आहे, पण तिला ते हरणं गेली, हे कॉन्ट्रॅक्ट गेलं, हे गेलं, हे मॅटरच नाहीये. तिचं आयुष्यात तिचंच काहीतरी एक वेगळी किक आहे. ती एकच पर्सनल मुवमेंट आहे जी ओपन होते सिनेमामध्ये, आणि ती म्हणजे माझ्या आई बरोबरच्या सीन मध्ये. दॅट्स माय समथिंग, की जिथे चारुशिलाच्या आतला काहीतरी, की इतकं आतमध्ये काहीतरी तिच्या आहे आणि ते अत्यंत फालतू काहीतरी कारणावरनं ते ट्रिगर होतं आणि ते काहीतरी आतलं. दॅट इज वॉट मला असं वाटतं की ती एक दिग्दर्शक म्हणून मयूरने दिलेली मला फार युनिक मुवमेंट आहे, कारण की रेअरली यू गेट समथिंग अंगावर काटा येतो. हो ना. मी एडिट आता जेव्हा विथ इफेक्ट आणि विथ साऊंड बघेल ना, अंगावर काटा येतो जेव्हा ते सुरू मस्त. पण तिने मगाशी सांगितलं की चारुशीला या कॅरेक्टरकडनं ती काय शिकली. अंकित, तुला विचारायला आवडेल, बाबू काय लर्निंग घेऊन आला तुझ्यासाठी? मुझे ऐसा लगा कि आपको लाइफ में और बेहतर इंसान बनने की ज़रूरत है. आपको अपनी लर्निंग स्पेस की जो कैपेसिटी है उसको हमेशा ओपन रखना चाहिए. एंड टफ से टफ सिचुएशन में आपको यू हैव टू बी लाइट. मतलब स्ट्रेस इज द बिगेस्ट एनिमी फॉर आवर हेल्थ एंड फॉर आवर मेंटल पीस एंड एवरीथिंग. तो आई गेस उसका जो एक फ्लेवर है ना पूरी फिल्म में, वो एक्शन भी कर रहा है, हर चीज कर रहा है, बट उसका एक जो स्वैग है ना वो उसका मिस नहीं हो रहा है. और वो जिस तरीके से उन सिचुएशंस को हैंडल कर रहा है ना. एंड दूसरी बात ये कि उसने सीन्स हमारे भले ही बहुत आपस में हुए हैं, गिव एंड वन ऑन टेक, बट कभी भी उसने उस किरदार के ओहदे को क्रॉस नहीं किया, डिसरिस्पेक्ट नहीं करा. मतलब कभी भी चारुशीला के साथ या फिर उसका जब ब्रेकअप भी हुआ या कहीं और भी हुआ, तो किसी भी उसमें ना उसने मतलब कुछ भी कर सकता था, इतना अग्रेशन है उसके अंदर. हाँ, बट उसने वो लाइन नहीं क्रॉस करी. दैट्स व्हाई ही इज क्यूट. बाबू इज क्यूट. आई गेस अपनी लाइन लाइफ में ना हमें कभी भी क्रॉस नहीं करनी चाहिए. वेरी ट्रू. दिस इज वेरी, क्या बात बोली है तुमने. हमेशा नो नहीं सच में यार, जो अंकित तुम नहीं जैसे मैम ने अपना एक सीन बताया, ऐसे मैं ऑफ कोर्स हम इंक्लूड कर रहे हैं, तो मैं एक वो मोमेंट बताना मेरे लिए बहुत जरूरी है. बिकॉज ऐसा ही सेट कि मैं थोड़ा आइसोलेट कर लेता हूँ. तो जब हम एक लंबे पैच के बाद जब हमने शूट रिज्यूम करा, तो मैं कुछ टाइम पहले ही घर से बाहर निकल गया था. एंड रोहन वाज वेरी यंग एंड बिकॉज आई वाज नॉट होम, तो मुझे टाइम नहीं मिलता था उसके साथ स्पेंड करने के लिए. एंड एक सीन था जिसमें मुझे अपने दोस्त को लिटरली गले लगा के रोना है, और ऐसा रोना है कि मतलब अ न्यू बॉर्न बेबी जैसे रोता होगा. तो मैंने क्या करा, मैंने बोला सबको इंक्लूडिंग मयूर की प्लीज मैं जब जाके बैठ जाऊंगा ना, तुम अपना सेटअप कर लेना एंड मेरे से बात मत करना आगे. लिटरली मैंने रुआन के पैदा होने की वीडियोस और उसकी कुछ फोटोज निकाल के फोन में रखी हुई थी, एंड मैं अपने आप को वहां तक ले गया जहां पे वो जिस टाइम फर्स्ट
फर्स्ट टाइम व्हेन ही केम आउट फ्रॉम रुचि's स्टमक एंड केम इन माय हैंड, जैसे वो रोया था ना, लिटरली मैं वो वाली वीडियोस देख रहा था। एंड कब एक्शन हुआ, कितने लोग थे, कौन क्या रिएक्ट कर रहा था, मेरे लिए सब मेरे कान बंद हो गए थे। मुझे सिर्फ वो रोना, शायद मुझे इंस्पिरेशन रुआन से मिला कि बिना किसी मतलब के, बिना किसी दिखावे के, आप प्योर हार्ट के साथ जब अपना दिल रोता है ना, या आप पहली जब आवाज निकलती है आपकी, आई गेस वो मेरे लिए सबसे स्पेशल क्या मोमेंट। बात, खूप मस्त हा, आहे. आणि त्यावेळेस आहे ना, म्हणजे मी हे फक्त मेन्शन का करतो मुद्दामून, त्यावेळेस ते गावात होतं आणि गावात हळद होती आणि समोर आहे ना 500-600 लोक होते आणि तो सीन वन टेकच आहे, मी चेंज नाही केला तो. तर आम्ही सीन शूट केला ना, आणि अंकित ज्याप्रमाणे तो रडला आणि त्याचं मंदार मांडवकर त्याचा मित्र दाखवला, त्यांनी त्याला जी काही सपोर्ट केला ना, त्यानंतर 10 सेकंड्स सगळेच्या सगळे पिन ड्रॉप सायलेन्स होते. म्हणजे त्या दुःखात इतके सामील झाले, रिअल सगळे समोर होते, एवढा क्राऊड होता. 10 सेकंड सगळे शांत, कोण कोणाशी काही बोलत नाही. आणि तिथून जेव्हा ह्याला म्हणजे बाजूला झालं ना, सेटअप चेंज होता, शांतपणे मतलब दैट्स व्हाट कि आप रियल में कनेक्ट करोगे. बरोबर. जैसे मैम है, संजय सर हैं, रुचिरा ने अपना रोल बहुत अच्छे से जस्टिस किया है, नेहा ने अपना रोल बहुत अच्छे से जस्टिस किया है, मेरे जितने फ्रेंड्स बने हैं, मेरी जीसी भी एक तीसरी हीरोइन है, उसने भी अपना रोल बहुत अच्छे से जस्टिस किया है. अच्छा. मेरी चौथी हीरोइन है यामा RX यूनिट, उसने भी अपना रोल बहुत अच्छे से जस्टिस वाह, किया है. खूप मस्त. तो आई गेस हर किरदार ने ना अपना काम ठोका है इसमें. खूप मस्त. आणि हेच सगळं काम येते यार, प्रेक्षकांच्या एक भेटीला. गोष्ट मी सांगते हो. जो शायद ये मिस आउट कर रहा है. व्हाट आई लर्न फ्रॉम बाबूज कैरेक्टर, दैट इज वेरी इंपॉर्टेंट, कि फिल्म का पूरा ट्रिगर है एक्चुअली. दिस इज वेरी, बाबू प्यार का भूखा है एक्चुअली. Aww. या सच में, मतलब जो भी फिल्म में मुझे दिखता है वो पगली रुलाएगी क्या? तर बाबू जो आहे तो प्रेमाचा इतका भुकेलेला माणूस आहे. आणि बाबू पात्र पूर्ण बघितल्यानंतर आपण जे शिकतो ना, ते शिकतो की आपण आयुष्यामध्ये खूप गोष्टींवर, खूप साऱ्या याच्यावर प्रेम करत असतो. आपलं फार जीवापाड एखाद्या व्यक्तीवर प्रेम असतं, पण फायनली ना काय इम्पॉर्टंट असतं माहिती आहे, आपण कुणावर प्रेम करतो पेक्षा जास्त आपल्यावर कोण प्रेम करतं. राईट. आणि जेव्हा आपल्यावर प्रेम करणारं कोणीतरी मिळतं ना, तेव्हा तुम्हाला सगळा सक्सेस असा आजूबाजूला मिळतो. आणि जेव्हा बाबूच्या आयुष्यामध्ये त्याच्यावर प्रेम करणारी त्याला मिळते ना, तेव्हा तो सगळीकडे सक्सेसफुल व्हायला लागतो. त्याला ती बुद्धी पण येते, त्याला तो ट्रिगर पण मिळतो, त्याला तो दिसायला पण व्यवस्थित लागतो, नॉर्मल दिसायला लागतो, यु नो. सो दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. आपल्या आयुष्यामध्ये आपण जेव्हा आपण कोणासाठी मरतोय, आपण सुद्धा करतोय ना, तेव्हा आपण त्या व्यक्तीला मिळवण्यासाठी किंवा त्या गोष्टीला मिळवण्यासाठी झटतो, आपण आपला सोल विसरून बघतो. पण कुणीतरी आपल्यावर प्रेम करणारं आपल्याला भेटतं ना, तो आपला सोल रिवाइव्ह करतो. खूप मस्त That's what सांगितलं. happened. I think खूप that's the भारी. reality. आणि मस्त सांगितलं तिने एकदम. इसलिए मैं कह रहा हूँ ना, एक्सपीरियंस लोगों के साथ बैठ के यही बता कि आप चुप हो जाते हो, उनकी बातें फिर खूप मस्त. आणि तयार झालाय चित्रपट, 2 ऑगस्टला येतोय प्रेक्षकांच्या भेटीला. काय सगळी बाबू टीम प्रेक्षकांना अपील करेल थिएटर पर्यंत यायचं? मी जर प्रेक्षकांना सांगेन की हा तुमच्यातला बाबू आहे, जो प्रत्येकामध्ये 100% आहे. मग त्यात लहानापासून ते म्हाताऱ्यांपर्यंत, कारण की ते रिलेट करणार आहे ह्याची मला खात्री आहे. सो मी सर्व प्रेक्षक मायबापांना विनंती करीन की तुम्ही हा सिनेमा प्लीज थिएटरमध्ये येऊन पहा आणि या सगळ्या फ्लेवरचा आनंद घ्या. खूप मस्त. अंकित? सगळ्यांना घेऊन जा, पॉपकॉर्न ले, न सांगताच. पेप्सी ले, नक्की बघा, मस्त एन्जॉय करा, शिट्टी विट्टी मारा, सीट वीट फाडा, एन्जॉय करा, मस्ती फुल धमाल. वाह. ताई? ह्यांनी जे काही म्हणालेलं आहे त्याला मी मम ये म्हणते. हा, त्याला मी मम म्हणते. हे सगळे मुद्दे आहेत. माझा असा एक्स्ट्रा मुद्दा आहे की थिएटरमध्ये आपल्याला मस्ती करायला आवडते. मी अशी प्रेक्षकांना विनंती येतील, आपल्या कपाटातले जितके काही कलरफुल कपडे आहेत ते घालून जा. ते बाहेर काढा, ते घाला. पिवळ्या रंगाच्या शर्टावर किंवा मुलांना पिवळ्या रंगाच्या फ्रॉकवर हिरवे शूज घाला आणि थिएटरमध्ये जा. गॉगल घाला व्यवस्थित, शिट्ट्या वाजवा, धमाल करा, नाचा, मजा करा. आपल्या आयुष्यामध्ये ड्रामा असतो, आपल्या आयुष्यामध्ये रोमॅन्स असतो, आपल्या आयुष्यामध्ये इमोशन्स असतात, आपल्या आयुष्यामध्ये डान्स असतो, आपल्या आयुष्यामध्ये गाणी असतात. जे काही आपल्या आयुष्यात होतं ते सगळं आपल्या आयुष्यावरचं चित्र तुम्हाला त्या मोठ्या पडद्यावर चितरलेलं दिसेल आणि ते मोठ्या पडद्यावरच बघण्यामध्ये मजा आहे.
आणि घेऊन जा मुलांनी मैत्रिणींना घेऊन जा ज्यांच्या बरोबर ब्रेकअप झालाय त्या एक्स वगैरे सगळ्यांना एकत्र अरे बापरे सिनेमा बाबू बघा. शूना इसके बाबू शूना को उसके बाबू शूना को यहाँ के वहाँ से हर जगह वाह खूप ऑफ कोर्स जाने से पहले एक मेरा डायलॉग मैं फिल्म का जो है Obviously, फेवरेट yes, है yes. मेरे Cute. अंकित. हो त्याला माहिती मी त्याला सांगणार बोलायला की डायलॉग बोल म्हणून तो स्टार्टिंग का ही डायलॉग है जो ट्रेलर में भी दिखता है जिथं पाहिजे ना तिथं जवरा पाहिजे तवरा आणि जेवरे असतील ना तेवढ्यांना बाबू पुरतय वा मस्त वाटते ऐकायला ऍक्च्युली याच्याकडनं ही भाषा मस्त थँक्यू सो मच आणि खूप शुभेच्छा तुमच्या संपूर्ण टीमला ऑल द बेस्ट थँक्यू Thank you so much. थँक्यू Thank थँक्यू you. सो मच थँक्यू